नमस्कार, मी प्रियंका स्वरसाजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बऱ्याच वेळा घरात भाजी काय करायची हे सुचत नाही, त्यासाठी आज आपण झणझणीत खानदेशी पद्धतीने तुरीची डाळ बनवणार आहोत। अगदी कमीत कमी साहित्यात आपण ही डाळ बनवणार आहोत। यासाठी मी 1 कप तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे। तुम्हाला हव्या असलेल्या मापानुसार तुम्ही डाळ घेऊ शकतात। डाळ आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ इथे धुवून घेणार आहोत। बऱ्याच वेळा तिला बोरिक पावडर लावलेलं असतं, त्यामुळे डाळ मी 2 वेळा धुवून 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवलेली आहे। त्यानंतर चपात्यांसाठी आपण पीठ लावून घेणार आहोत। यात तुम्ही तुमच्या चवीसाठी मीठ घालू शकतात। आमच्याकडे आम्ही मीठ न घालताच चपाती बनवतो। पीठ आपण छान मऊसर भिजून घेतल्यानंतर थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा मी याला मऊ करून घेणार आहे। कधीही चपाती बनवताना पीठ हे 10 ते 15 मिनिटं आधी भिजवलेलं असलं तर चपात्या अगदी छान मऊ लुसलुशीत येतात। हे पीठ आता बाजूला मी ठेवून देत आहे। एका मिक्सरच्या भांड्यात 1 तुकडा आलं, 3-4 लसूण पाकळ्या, तसंच किसून घेतलेलं खोबरं आपण घालून घेणार आहोत। यात आता मसाले म्हणजेच 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद आणि 2 चमचे धने पावडर मी घालून घेणार आहे। गरम मसाला आपण तेलातच घालून घेणार आहोत। हे सर्व जिन्नस मिक्सरला अगदी बारीक फिरून आपल्याला घ्यायचे आहे। यात मी पाणी वापरलेलं नाही, कोरडंच आपण फिरून घेणार आहोत। चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। एका स्टीलच्या कढईत मी 2 ते 3 चमचे तेल येथे टाकून घेतलं आहे। तेल तापल्यानंतर जिरं, मोहरी आणि कढीपत्ता आपण घालून घेणार आहोत। कढीपत्ता घालून घेतल्यानंतर बारीक चिरलेला कांदा देखील मी यात टाकून घेतलेला आहे। हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास तो घाला। दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। हे आपल्याला भाजीत लागणार आहे। 1-2 पिंच आपण हिंग टाकून घेणार आहोत। कोणतीही डाळ असो, हिंग घातल्यामुळे ती पचनास सोपी जाते। जे वाटण आपण केलेलं होतं ते आता कांद्यांमध्ये टाकून घेतलेलं आहे। तेलावर हे वाटण आता छान मी परतवून घेणार आहे। मीडियम फ्लेमवर आपल्याला हे अगदी मसाल्यांचा सुवास येतो तोपर्यंत परतवायचं आहे। यात 1 चमचा मी गरम मसाला घालून घेतलेला आहे। तुमच्या आवडीचा गरम मसाला इथे तुम्ही वापरू शकतात। मिक्सरच्या भांड्यात थोडंसं 2 चमचे गरम पाणी टाकून आपण या मसाल्यावर टाकून घेणार आहोत व पुन्हा 2 मिनिटं याला शिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर भिजवून ठेवलेली तुरीची डाळ आपण आता या मसाल्यात घालून घेणार आहोत। ही डाळ भिजवल्यामुळे अगदी लवकर म्हणजेच 5 ते 7 मिनिटात शिजते। डाळ आता या मसाल्यात आपण 1-2 मिनिटं मिक्स करून घेणार आहोत व एका बाजूला जे मी गरम पाणी ठेवलेलं होतं ते पाणी 1 ते 1.5 ग्लास मी याच्यात ओतून घेणार आहे। पाणी हे अगदी बॉइलिंग टेम्परेचरचं असलं पाहिजे। पाणी ओतल्यानंतर तुम्ही पाहू शकतात मसाल्याचं तेल अगदी झटपट वरती येतं। आता यात चवीनुसार मीठ आपण घालून घेणार आहोत। तसंच अगदी बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर देखील मी घालून घेणार आहे। मीडियम फ्लेमवर 10 मिनिटं मी याला झाकून शिजवून घेणार आहे। तोपर्यंत आता झटपट मी जे चपात्यांचं पीठ भिजवलेलं होतं ते देखील आता मऊसर झालेलं आहे। एक तावा घेऊन तो आता मी गरम करायला ठेवलेला आहे। हे पहा, पीठ मस्त अगदी मऊसर झालं आहे। यामुळे चपात्या अगदीच मऊ लुसलुशीत राहतात। पीठ आपल्याला आता हव्या असलेल्या प्रमाणात लाट्या आपण करून घेणार आहोत। हाताला थोडं तेल येथे मी वापरून घेत आहे। आपली भाजी एका बाजूला शिजत आहे आणि चपात्या आपण दुसऱ्या बाजूला करून घेणार आहोत। एक लाटी घेऊन मी ती पिठात थोडीशी बुडवून घेतलेली आहे। त्यानंतर अगदी छोटीशी पुरी लाटून मी आधी घेणार आहे। त्यानंतर त्याच्यावर तेल पसरवून घ्यायचं आहे व त्याची त्रिकोणाप्रमाणे आपण घडी करणार आहोत। आमच्याकडे घडीच्याच चपात्या केल्या जातात। या चपात्या कितीही वेळ तुम्ही ठेवल्या तर अगदीच मऊ असतात। टिफिनला दिल्यास त्या अगदीच मऊसर असतात। तर ह्या आता नेहमीच्या चपातीप्रमाणे गोलसर मी लाटून घेणार आहे। तवा देखील मी मीडियम फ्लेमवर गरम करायला ठेवलेला आहे। तवा छान गरम झाल्यानंतर यावर आपण चपाती टाकून घेणार आहोत। दुसऱ्या चपातीची देखील सोबतच आता तयारी मी करून घेत आहे। चपाती आपल्याला छान दोघं बाजूने शेकून घ्यायची आहे।
मऊसर चपात्या हव्या असल्यास चपाती भाजताना गॅस आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायचा आणि पटापट चपाती उलटपालट करायची, म्हणजे छान चपाती फुलून येते आणि मऊसर राहते। हे पहा, चपाती छान आपली फुलून आलेली आहे। तुम्हाला हवं असल्यास याच्यावर तुम्ही तेलाचा हात लावून घेऊ शकतात किंवा तूप हवं असल्यास तूप देखील वापरू शकतात। असं केल्यामुळे चपात्या अगदी छान आपल्या बनतात। हे पहा, आपली चपाती छान शेकून तयार झालेली आहे। कॅसरोलमध्ये एक कॉटनचा सुती कपडा मी ठेवून घेतलेला आहे, त्याच्यावर या सगळ्या चपात्या मी काढून घेणार आहे। कॉटनचा कपडा वापरल्यामुळे चपात्या ह्या घामट होत नाही, त्यामुळे कधीही कॅसरोलमध्ये चपात्या ठेवताना तुम्ही देखील कॉटनचा कपडा घडी करून ठेवा, अगदी जशाच्या तशा आपल्या चपात्या राहतात। भाजी मी चेक करून घेतली तर अजून थोडा वेळ याला लागणार आहे। 2 मिनिटांनंतर पुन्हा चेक करूया। हे पहा, डाळीचा दाणा असा हाताने दाबून पाहिला तर तो छान मऊ झाला आहे, म्हणजेच आपली तुरीची डाळ कांदा आता तयार झालेला आहे। अगदी मस्त झणझणीत हा डाळ कांदा बनून तयार होतो। माझ्या देखील सर्व चपात्या आता बनून तयार झालेल्या आहेत। आता आपली भाजी आणि चपाती तर तयार झाली, तर सलाडची तयारी आपण करून घेऊया। एक छान कोवळी काकडी मी इथे घेतली, ती धुवून आता आपण किसणीने किसून घेणार आहोत। अगदी झटपट होणारा काकडीचा चमचमीत रायता आपण इथे बनवून घेणार आहोत। काकडी किसून घेतल्यानंतर ती मी एका बाउलमध्ये आता काढून घेणार आहे। किसलेल्या काकडीवर आता मी अर्धा चमचा काळं मीठ घालून घेणार आहे। कोणत्याही कोशिंबीर आणि रायत्यात काळं मीठ वापरल्यामुळे ते अधिक चविष्ट होतं। येथे मी 2 चमचे साखर देखील घालून घेत आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर कमी जास्त करू शकतात। 2 चमचे घरी लावलेलं अगदी फ्रेश दही आपण याच्यात घालून घेणार आहोत व याला असं 1 मिनिट एकजीव करून घेणार आहोत। त्यानंतर याला मी एक तडका देणार आहे। त्यासाठी एक तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल मी टाकून घेतलं आहे। मिरची हाताने असे 2-3 तुकडे करून आपण वापरणार आहोत। तेल तापल्यानंतर जिरं आणि मोहरी मी याच्यात घालून घेतलेली आहे। जिरं मोहरी तडतडल्यानंतर जे मिरचीचे 2-3 तुकडे करून ठेवले होते ते देखील तेलात आपण घालून घेणार आहोत व 1 पिंच हिंग आपण याच्यात टाकून घेणार आहोत। हे सर्व छान तडतडल्यानंतर याला आता मी बनवलेल्या रायत्यावर ओतून घेणार आहे। अगदी खमंग हा रायता तयार होतो। लहान मुलंसुद्धा आवडीने खातात। उन्हाळ्यात असं काहीतरी खायचं मन होतं। आता आपण प्लेट लावून घेऊया। प्लेटमध्ये आधी जो रायता मी बनवून घेतलेला होता तो मी एका छोट्याशा बाउलमध्ये काढून घेणार आहे। डायटिशियन देखील सजेस्ट करतात की जेवणात सलाड हे असलं पाहिजे। जो डाळ कांदा आपण बनवला होता तो देखील आता एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे। त्यानंतर गरमागरम मऊ लुसलुशीत चपाती आणि कैरीचं झटपट बनवलेलं अचार, असं आपलं परिपूर्ण असा ताट तयार झालेला आहे। कार्ब, प्रोटीन, फायबर सगळंच आपल्या ताटात अवेलेबल आहे आणि अगदी चविष्ट असा हा आपला थाली बनून तयार झालेली आहे। तर आपण हिला झटपट आता टेस्ट करून पाहूया। मी थोडीशी चपाती आणि भाजी आता टेस्ट करून पाहते। वा, अगदी छान मस्त ही भाजी बनलेली आहे। तुम्ही देखील बनवून बघा। स्वरसाजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।